नमस्कार मित्रांनो, स्वामीनाथ आमच्या युट्यूब चॅनलवर मी स्वामीनाथ मध्ये आपले सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओचा पॉइंट असणार आहे आपण म्हणजे तुम्ही जर सर्च केलं असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. तर भरपूर दिवसापासून मी तुला शेतकरी संघटनेचा तो लंबित आहे, तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. तर शासनाच्या नवीन महाराष्ट्र शासनाच्या कृषी संवर्धन, कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय या विभागाअंतर्गत 16 मार्च 2026 ला एक नवीन जी.आर. तो जी.आर. असा आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व किंवा हा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या या विभागाअंतर्गत 1734 कोटी चा निधी वितरित करण्याबाबत जी.आर. आहे. तर हा जी.आर. अशा प्रकारे आहे, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष 6 वर्ष या अनुदानामध्ये शासनाचे आणखी 6,000 इतक्या निधीचा भर घालणारी म्हणजे पीएम किसानचे 6,000 आणि नमो शेतकरी आपले महाराष्ट्र राज्य शासनाचे या योजनेचे 6,000 म्हणजे असे एकूण 10,000 रुपये शेतकऱ्यांना येतात. या अशा प्रकारे या जी.आर. मध्ये हा उल्लेख आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी आणि योजनेअंतर्गत त्यांनी आतापर्यंत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा आणि तसेच 7वा असे हप्ते एकूण आलेले आहेत. तर पीएम किसानच्या योजनेच्या 21व्या हप्त्याचे 19/11/2025 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 11 येथील पत्र NBS 2626 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून सूट योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याचे म्हणजे जो 8वा हप्ता जो आहे, मग हे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या तारखेपर्यंत नियमानुसार यायला हवा होता. परंतु या ज्या तारखेचा आहे लाभ पात्र लाभार्थ्यांना अटक करण्यासाठी निधी मिळवून प्रस्ताव शासनात प्राप्त झाला आहे. तर कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या एफपीओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8व्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पीएमएमएस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरीज आधार डीसीडेड बेनिफिशरी या करिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्या अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची शासनाची विचारधीन होत आहे. तर जो हप्ता आहे म्हणजे हो 8वा जो हप्ता आहे, मग हे ऑगस्ट 2025 नोव्हेंबर 2025 म्हणजे 21वा हप्ता पीएम सन्मान निधीचा 21वा हप्ता 19/11/2025 ला ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे यशस्वीरित्या तुमच्या खात्यात आलेला आहे, म्हणजे हा पॉइंट कोणासाठी आहे, तर जे नवीन शेतकरी वर्ग आहे त्यांनी या हप्त्यापासूनच त्यांना पीएम सन्मान निधीचा हप्ता सुरू झालेला आहे. त्यांच्यासाठी हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता येणार नाही. ज्या शेतकरी मित्रांनो 21/11 म्हणजे 21वा हप्ता पीएम सन्मान निधीचा भेटलेला आहे, त्यांच्यासाठी हा हप्ता भेटणार आहे. तर त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने 1774 कोटीचा एकूण रक्कम 1774 कोटी हा निधी वितरित केलेला आहे. तर येत्या 4 ते 5 किंवा 7 ते 8 दिवसात तेव्हा जर तुमच्याकडे व्हिडिओ उशिरा जर पोहोचला तर तुमचा हप्ता आलेला असेल किंवा आज तारीख 18 मार्च 2026 आहे पण हा व्हिडिओ बनवल्याची, तर हा हप्ता येत्या 8 ते 10 दिवसात लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होईल. तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर अशा शेतकरी योजनेसाठी किंवा कुठल्याही शासकीय योजनेसाठी आपल्या स्वामीनाथ YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच तुम्हाला म्हणजे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर धन्यवाद मित्रांनो.